बघा सरपंच हत्या प्रकरणातील एक मोठी बातमी आहे। सीआयडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। वाल्मिक कराड हा सुरुवातीला उज्जैनला गेला होता आणि त्यानंतर तो गोव्यामध्ये होता आणि गोव्यातून तो पुण्यात आला अशी माहिती समोर येते आणि पुण्यात मग तो सीआयडीना ऑफिसमध्ये सरेंडर झाला अशी माहिती आहे। वाल्मिक कराड आणि इतर आरोपींचे राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये बँक अकाउंट आणि मालमत्ता असल्याची देखील चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माधव, या चौकशीमध्ये आता धक्कादायक माहिती अपेक्षितच होती, काय सांगशील माहिती? अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत गिरीश। विशेष म्हणजे सुरुवातीला महाराष्ट्राला प्रश्न पडला होता की गेले 11 दिवस हा वाल्मिक कराड गेला कुठं होता, पण त्याचं उत्तर आज मिळालेलं आहे। सीआयडीने जी चौकशी केली आहे त्या चौकशीमध्ये तपासणीमध्ये असं सांगितलेलं आहे की सुरुवातीला तो उज्जैनला गेला होता, उज्जैनला दर्शन घेतलं आणि त्यानंतर तो कर्नाटकामध्ये गेला, कर्नाटकातून तो गोव्याला गेला, गोव्यामध्ये बराच काळ राहिला आणि त्यानंतर तो पुण्यात आला आणि ज्यावेळेस त्याला कळालं की आता हे सगळे सीआयडीचं पथक आपल्या सभोवताली आहे आणि त्याच दरम्यान त्यांनी तो निर्णय घेतला की आपण सरेंडर व्हायचं, कारण किती दिवस पुढे जायचं हा विषय मुद्दा त्याच्या समोर होता आणि त्यामुळे त्यांनी स्वतःला सरेंडर करून घेतलं। त्यानंतर मग हळूहळू चौकशी सुरू झाली। याच लॉकअपमध्ये त्याला कालपासून ठेवण्यात आलेलं आहे आणि तिथं आज सकाळपासून एक एक अधिकारी चौकशी करत आहेत। सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी केल्यानंतर काही धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत। एक तर तो सगळीकडे टूर मारून आला आणि टूर मारल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या बँक अकाउंटची तपासणी केली। ती केवळ परळी किंवा बीडपुरती मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा अकाउंट्स आहेत, बँक अकाउंट्स आहेत, मग ते करंट अकाउंट्स आहेत, सेव्हिंग अकाउंट्स आहेत, सोबतच अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत, घरही आहेत, असं या तपासणीमध्ये दिसतं आहे। तसं आपल्याला माहिती या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे। त्यामुळं या धक्कादायक बाबी समोर येत असताना आणखी एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत धक्कादायक बातमी ही आहे की या खून प्रकरणातला जो कृष्णा आंधळे हा आरोपी आहे, तो आरोपी 2023 मध्ये एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात सुद्धा आरोपी आहे आणि तो तेव्हापासून फरार आहे। म्हणजे इथं बीडमध्ये काय काय सुरू आहे याचा जर विचार केला तर 2 वर्षापूर्वीचा आरोपी येतो, इथं फरार आहे असताना सुद्धा तो मोकाट फिरतो आणि तो मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये सहभागी होतो। हे अत्यंत धक्कादायक बाब सीआयडीच्या तपासामध्ये आली आणि त्यामुळं एकीकडे वाल्मिक कराडचे हे सगळे कारनामे, त्याचबरोबर त्याचे जे वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत, तर दुसरीकडे या वेगवेगळ्या खुनामध्ये सहभागी असलेले जे इतर आरोपी आहेत ते सुद्धा कशा पद्धतीने वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये दाखल झालेत आणि त्यांच्यावर पोलिसांचा कसा वरदहस्त होता आणि त्याच्या पाठीशी कोण कोण होतं हे सुद्धा तपासामध्ये समोर येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज दिवसभरात 4 ते 5 जणांची या पोलीस ठाण्यामध्ये चौकशी झाली। इतकंच नाही तर जे प्रमुख आरोपी आहेत, त्या खुनातले 3 आरोपी जे फरार आहेत, त्यांच्या कुटुंबियाची सुद्धा सीआयडीच्या पथकाने जाऊन घरात चौकशी केलेली आहे, त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केलेली आहे, त्याच्या मालमत्ताची चौकशी सुरू ठेवली आहे। चौकशीचा आता कराड पोलिसांच्या या चौकशीमध्ये हत्ये प्रकरणात काय माहिती देतोय ते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। कराड आणि उज्जैन गोव्यामध्ये लपलेला होता। कराडचे राज्यामधल्या वेगवेगळ्या शहरात बँक अकाउंट आणि मालमत्ता असल्याचं देखील या चौकशीत समोर आलेलं आहे।